वर्ग संघर्षाचा सिद्धांत हा मार्क्सवादी सिद्धांतातील एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. कार्ल मार्क्सने 1848मध्ये प्रकाशित केलेल्या द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या प्रसिद्ध ग्रंथामध्ये या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. मार्क्सच्या या सिद्धांतावर ऑगस्टाईन थोरो या विचारवंताचा प्रभाव पडलेला दिसून येतो. या सिद्धांताची मांडणी करताना मार्क्सने म्हटले आहे की खरं तर हे मार्क्सचं एक प्रसिद्ध अशा प्रकारचं कोटेशन आहे. मार्क्स म्हणतो की हिस्ट्री ऑफ ऑल विथ इन टू एक्झिस्टिंग सोसायटीज इज द हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल. याचाच अर्थ आत्तापर्यंतच्या मानवी समाजाचा ज्ञात इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. आपल्याला मार्क्सचा ऐतिहासिक द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत माहीत आहे. त्याच्यामध्ये मार्क्सनं ज्या काही मानवी इतिहासामधल्या विकासाच्या ज्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत, गुलामगिरीची अवस्था, त्याच्यामध्ये मार्क्स असं म्हणतो की मालक आणि गुलाम या दोन वर्गामध्ये संघर्ष राहिलेला आहे. सरंजामदारशाहीची अवस्था, याच्यामध्ये सरंजामदार आणि शेतमजूर या दोघांमध्ये वर्ग संघर्ष राहिलेला आहे. आणि आत्ता जी काही भांडवलशाही ही जी काही अवस्था आहे, या अवस्थेमध्ये भांडवलदार आणि कामगार या दोन वर्गामध्ये वर्ग संघर्ष अटळ होणार आहे. मार्क्सची वर्ग संकल्पना ही आर्थिक स्वरूपाची आहे. उत्पादन साधनांवरील मालकी हक्काच्या स्थितीवरून कार्ल मार्क्सने वर्ग ही संकल्पना स्पष्ट केली आहे. तो असं म्हणतो की त्याच्याच भाषेमध्ये जर आपल्याला वर्ग म्हणजे काय हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर वर्गाची व्याख्या मार्क्सने केलेली आहे आणि ती अशी आहे: अ क्लास इज अ ग्रुप ऑफ पीपल शेअरिंग द सेम पोझिशन इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. याचाच अर्थ असा आहे, उत्पादन प्रक्रियेमध्ये समान स्थिती असणाऱ्या लोकसमुदायाला वर्ग म्हणता येईल. आणि यासाठी मार्क्सने जो निकष लावला आहे तो म्हणजे मालकी हक्काचा. मार्क्स असं म्हणतो की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सातत्याने दोनच वर्ग अस्तित्वामध्ये राहिलेले आहेत, आणि ते म्हणजे उत्पादन साधनांवर मालकी हक्क असलेला आहेरे वर्ग, ज्याला हॅव्ज असं म्हणतो आपण, आणि दुसरा वर्ग म्हणजे उत्पादन साधनांवर मालकी नसलेला, म्हणजेच स्वतःकडे कोणत्याही प्रकारची उत्पादन साधने नसलेला, ज्याला आपण हॅव नॉट्स अर्थात नाहिरे वर्ग असं म्हणतो. भांडवलशाही अवस्थेमध्ये उत्पादन साधनांवर मालकी असलेला आहेरे वर्ग म्हणजे भांडवलदार वर्ग, आणि स्वतःकडे कोणत्याही प्रकारची उत्पादन साधने नसलेला नाहिरे वर्ग म्हणजेच कामगारांचा वर्ग होय. आता या भांडवलदार आणि कामगार वर्गापैकी भांडवलदार वर्ग हा आहेरे वर्ग आहे. याचाच अर्थ भांडवलदारांकडे उत्पादनाच्या साधनांवर स्वतःची मालकी आहे, आणि या मालकी हक्काच्या आधारावर हा वर्ग नफ्याच्या स्वरूपामध्ये किंवा कामगारांचं आर्थिक शोषण करून स्वतःची उपजीविका करत असतो, स्वतः आर्थिक नफा कमावत असतो. दुसऱ्या बाजूला जो नाहिरे वर्ग आहे म्हणजेच कामगारांचा वर्ग, या कामगारांकडे मात्र स्वतःची उपजीविका करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं उत्पादनाचं साधन नाही किंवा उत्पादनाच्या कोणत्याही साधनावर या वर्गाची मालकी नाही. या वर्गाच्या उपजीविकेचं जे काही साधन आहे ते म्हणजे श्रम. कारण या वर्गाकडे स्वतःचं भांडवलही नाही आणि उत्पादनाची साधनंसुद्धा नाहीत, आणि म्हणून स्वतःचं श्रम विकून हा वर्ग स्वतःची उपजीविका करतो. आता एका दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर हे दोन्ही वर्ग एकमेकांना परस्पर पूरक अशा प्रकारचे वर्ग आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये दोन्ही वर्गाचे जे काही हितसंबंध आहेत ते परस्पर विरोधी हितसंबंध आहेत. कामगार आणि भांडवलदार, कारण यामध्ये भांडवलदारांचा जो काही उद्देश आहे तो नफा कमावणे, कामगारांचं आर्थिक शोषण करणे आणि अधिकाधिक नफा कमावणे हे भांडवलदार वर्गाचा महत्त्वाचा उद्देश आहे. मार्क्स असं म्हणतो की ही जी काही शोषणाची प्रक्रिया आहे ही केवळ भांडवलशाही व्यवस्थेमध्येच आहे असं नाही,
तर मार्क्स असं म्हणतो, आहेरे वर्गाकडून नाहिरे वर्गाच्या शोषणाची जी काही प्रक्रिया आहे ही पूर्वीपासूनच, म्हणजेच गुलामगिरीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा मग सरंजामशाहीच्या अवस्थेमध्ये असेल, ही प्रक्रिया कायम आहे. आणि त्यामुळं शोषक आणि शोषित या दोन गटामध्ये या वर्गाची आपल्याला विभागणी करता येईल. आणि मार्क्स असं म्हणतो, या दोन्ही वर्गामध्ये सातत्यानं संघर्ष राहिलेला आहे. आणि मग या संघर्षामध्ये एकतर व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालेलं आहे किंवा संघर्ष करणारा जो काही वर्ग आहे तो नष्ट झालेला आहे. त्याच्या संघर्षाचा जो काही लढा आहे तो आहेरे वर्गाकडून दडपून टाकला गेलेला आहे. आता हीच संघर्षाची जी काही प्रक्रिया आहे, म्हणजेच वर्ग संघर्षाची जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया भांडवलशाही अवस्थेमध्ये सुद्धा कायम राहणार आहे. भांडवलशाही अवस्थेमध्ये सुद्धा वर्ग संघर्ष हा अनिवार्य आहे, अशा प्रकारचे विधान मार्क्सनं केलेलं आहे. आता भांडवलशाही अवस्थेमध्ये हा जो काही वर्ग संघर्ष आहे तो कशा पद्धतीनं अस्तित्वामध्ये येईल आणि या वर्ग संघर्षाचं नेमकं स्वरूप काय असेल, ही सगळी प्रक्रिया उलगडवून दाखवणारा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजेच कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत होय. आता या वर्ग संघर्षाच्या सिद्धांतामध्ये मार्क्स असं म्हणतो की भांडवलशाही अवस्थेमध्ये कामगार आणि भांडवलदार या दोन वर्गामधील संघर्ष हा अनिवार्य आहे. मग संघर्षाची ही जी काही अनिवार्यता आहे ती कशा पद्धतीनं असेल त्याचं विश्लेषण या सिद्धांतामध्ये मार्क्सनं केलेलं आहे. आपण ते थोडक्यामध्ये या ठिकाणी समजावून घेऊयात. आता ही अनिवार्यता स्पष्ट करत असताना मार्क्स असं म्हणतो की कोणत्याही व्यवस्थेच्या विनाशाची बीजं ही त्या व्यवस्थेमध्येच दडलेली असतात आणि त्यामुळंच त्या व्यवस्थेचा विनाश होत असतो. आणि मग याच सिद्धांतानुसार भांडवलशाही व्यवस्थेच्या विनाशाची जी काही बीजं आहेत, जे काही दोष आहेत, ते भांडवलशाही व्यवस्थेमध्येच दडलेले आहेत. भांडवलशाही व्यवस्थेमधला जो सर्वात महत्त्वाचा जो काही दोष आहे तो म्हणजे भांडवलशाही व्यवस्था ही शोषणावर आधारित अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि मार्क्स असं म्हणतो की ज्यावेळेस भांडवलशाहीची ही प्रवृत्ती परमोच्च अशा प्रकारच्या पातळीवर जाईल त्यावेळेस भांडवलशाहीच्या विनाशाला सुरुवात होईल आणि अंतिमतः भांडवलशाही व्यवस्थेचा समूळ विनाश घडून येईल. आता भांडवलशाहीच्या विनाशाची प्रक्रिया जी मार्क्सनं विश्लेषण केलेलं आहे त्यानुसार भांडवलशाहीच्या विनाशाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात अगोदर जी काही प्रक्रिया घडते ते म्हणजे भांडवलाचं विशिष्ट किंवा मोठ्या भांडवलदारांकडेच मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण व्हायला सुरुवात होते. आणि भांडवलाच्या या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच भांडवलदारांची संख्या ही हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कामगारांच्या संख्येमध्ये मात्र निरंतर वाढ व्हायला सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण होते आणि त्याचबरोबर कामगारांच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यानंतर भांडवलदार आपल्या उद्योगांचं स्थानिकीकरण करतो. याचा अर्थ काही विशिष्ट शहरांमध्ये भांडवलदार आपले उद्योग उभे करतो. जसं की आधुनिक काळामध्ये आपण जे पाहतो की MIDCची जी काही संकल्पना आहे की एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उद्योगांची निर्मिती होत असते, स्थानिकीकरण होत असते आणि मग आजूबाजूच्या सर्व परिसरातील जो काही कामगार वर्ग आहे तो कामाच्या शोधामध्ये या ठिकाणी एकत्रित होतो. जसे की आपण पाहतो की ग्रामीण भागातली अनेक बेकार तरुण मुलं ही कामाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे अशा ठिकाणी, मग ते पुणे असेल किंवा मुंबई असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा कामगार वर्ग त्या ठिकाणी एकत्रित स्वरूपामध्ये जमा होतो. तर थोडक्यात उद्योगांचं स्थानिकीकरण आणि त्याबरोबरच कामगारांचं त्या ठिकाणी होणारं एकत्रीकरण ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला हे जे काही मोठे भांडवलदार आहेत ते अधिक नफा मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर नवीन नवीन बाजारपेठांचा शोध लावतात आणि या नवीन नवीन ठिकाणी नवीन उद्योग त्या ठिकाणी सुरू करतात. म्हणजेच भांडवलशाही हळूहळू
जागतिक स्तरावर आकार घेते, त्याचबरोबर कामगारांचं संघटनसुद्धा जागतिक स्तरावर कळत नकळत घडून येते. ही सर्व प्रक्रिया घडून येत असताना भांडवलदाराचा जो काही मूळ हेतू असतो तो म्हणजे नफा कमावणे आणि जास्तीत जास्त नफा कमावणे. आणि मग यासाठी तो मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्गाच्या आर्थिक शोषणाला सुरुवात करतो. तो मोठ्या प्रमाणामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आपल्या उद्योगामध्ये लावतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी निर्माण होते, मजुरीचे दर कमी होतात आणि कामगारांची जी काही आर्थिक स्थिती आहे ती दिवसेंदिवस अधिकाधिक दयनीय स्वरूपाची बनत जाते. आणि मग या स्थितीमुळं हळूहळू कामगार वर्गामध्ये वर्गीय जाणीव निर्माण व्हायला सुरुवात होते. भांडवलदार वर्गाच्या विरोधामध्ये कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होतो आणि या असंतोषाचंच रूपांतर कामगार वर्गाच्या क्रांतीमध्ये होते. तर अशा पद्धतीनं कामगारांना एकत्र आणण्यामध्ये, त्यांच्यामध्ये वर्गीय भावना निर्माण करण्यामध्ये भांडवलशाही व्यवस्था ही स्वतःच कारणीभूत ठरते. दुसऱ्या बाजूला भांडवलदारांचा जो काही वर्ग आहे त्याची संख्या ही दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. त्याबरोबरच बाजारपेठेमधील जी काही आर्थिक मंदी आहे, कारण भांडवलदार वर्ग अधिक नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करतो आणि अधिक उत्पादन झाल्यामुळं, ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळं बाजारामध्ये आर्थिक मंदी येते आणि त्याचा फटका हा भांडवलदार वर्गाला सुद्धा बसतो. म्हणजेच एका बाजूला भांडवलदार वर्गाची अंतर्गत परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक असुरक्षित बनत जाते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला म्हणजे बाह्य बाजूने जर विचार केला आपण तर बाह्य बाजूने सुद्धा भांडवलदार वर्ग हा असुरक्षित बनत जातो. कारण दिवसेंदिवस कामगारांच्या संख्येमध्ये, कामगारांच्या दारिद्र्यामध्ये, त्यांच्या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढत होत जाते आणि त्यामुळं भांडवलदार वर्गाच्या विरोधामध्ये वाढत जाणारा जो काही असंतोष आहे तो कमी होत नाही. तर अशा पद्धतीनं शोषणाची एक परमोच्च पातळी येते आणि मग त्या ठिकाणी कामगार क्रांती घडून येते. आता या वर्गसंघर्षाचं स्वरूप स्पष्ट करत असताना मार्क्स असं म्हणतो की हा संघर्ष जागतिक स्तरावरचा असेल, कारण भांडवलशाही व्यवस्थेनंच जागतिक स्तरावर समस्त कामगार वर्गामध्ये वर्गीय भावना निर्माण करून त्यांना एकत्र आणलेलं आहे. आणि म्हणूनच मार्क्स असं म्हणतो की जगातील कामगारांना एक व्हा, जिंकण्यासाठी सर्व जग तुमच्यासमोर आहे आणि गुलामगिरींच्या शृंखलांव्यतिरिक्त गमावण्यासारखं तुमच्याकडे काहीच नाही. याचाच अर्थ जागतिक स्तरावर समग्र कामगार वर्गाकडून समग्र भांडवलदार वर्गाच्या विरोधामध्ये हा वर्गसंघर्ष आहे. या संघर्षाचं स्वरूप स्पष्ट करताना मार्क्स आणखी असं म्हणतो की हा संघर्ष सशस्त्र स्वरूपाचा असेल. यामध्ये कामगार वर्गाकडून हिंसेच्या मार्गाचा अवलंब केला जाईल. या संघर्षामध्ये कामगारांचा विजय हा निश्चित आहे हे सांगत असताना मार्क्स असं म्हणतो की भांडवलशाही व्यवस्थेनं स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी जी दळणवळण व्यवस्था निर्माण केलेली आहे त्याचासुद्धा फायदा कामगार वर्गाला स्वतःचा लढा यशस्वी करण्यासाठी होईल. अंतिमतः वर्गसंघर्षाचं स्वरूप स्पष्ट करताना मार्क्स म्हणतो की हा वर्गसंघर्ष बहुसंख्य कामगारांचा अल्पसंख्य भांडवलदारांच्या विरोधामधला संघर्ष आहे. हा संघर्ष सशस्त्र आणि हिंसेच्या मार्गाचा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये बहुसंख्य कामगार वर्ग हा भांडवलशाहीचं समूळ उच्चाटन करण्यामध्ये आणि उत्पादनाच्या समग्र साधनांवर स्वतःची मालकी प्रस्थापित करण्यामध्ये कामगार वर्ग या संघर्षामध्ये यशस्वी होणार. तर अशा पद्धतीने वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या सिद्धांतापैकी एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. कारण मार्क्सवादाचा मूळ उद्देश हा भांडवलशाहीचं समूळ उच्चाटन करणे आहे आणि त्यामुळं वर्ग भावनेमुळं भांडवलशाहीचा अंत कशा पद्धतीने होतो याचं सविस्तर विश्लेषण मार्क्सनं
या सिद्धांताच्या माध्यमातून केलेला आहे. परंतु असं असलं तरीसुद्धा हा सिद्धांत पूर्णतः निर्दोष आहे असं समजण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण प्रत्यक्षामध्ये या सिद्धांतामध्ये सुद्धा अनेक उणिवा आहेत, अनेक दोष आहेत आणि म्हणूनच मार्क्सवादी या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताच्या अनेक मर्यादा टीकाकारांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि म्हणून जोपर्यंत आपण या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या सिद्धांताचा परिपूर्ण अभ्यास होणार नाही. परंतु ही मांडणी जर आपण या ठिकाणी केली तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि म्हणून विस्तार भयास्तव आपण टीकात्मक परीक्षणाची मांडणी ही स्वतंत्रपणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्याला या सिद्धांताच्या टीकात्मक परीक्षणाचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी स्वतंत्रपणे पाहू शकता.